विजू, ए विजू, विजू. अहो हो, किती जोरात माती पडली ना. आज काय सगळं माझ्या गोष्टी काढून ठेवले नाही. काय हवंय तुम्हाला? मला पाकिट हवंय. हा, रुमाल दे. हो देते. ती केळ्यांच्या हिशेबाची वही दे मला. एक मिनिट, तुम्हाला नक्की काय हवंय? मला सगळ्याच गोष्टी हव्या त्या. मग एक एक करून सांगा ना. तुम्हाला माहितीये ना माझा किती गोंधळ होतो ते. सॉरी एक एक दे. हा देते. अगं माझा आज खूप गोंधळ झाला. आधीच उशीर झालाय मला. केळ्यांचा टेम्पो अजून जायचंय. त्याच्या आधी सगळं हिशोब लिहून ठेवायचं, त्याची नोंद करायची. मला बाजारपेठेतही जायचंय. पण ना तुम्ही आज ना जे काम कराल ना त्याच्या मुळापर्यंत जा असं लिहिलंय तुमच्या भविष्यात. भविष्यात माझं सोड. नुपूरचं काय? तिच्या भविष्यात लिहिलंय अपेक्षा भंग होणार. आणि नीरज महाशयाने सांगून ठेवले स्वप्नातला राजकुमार येणार. अहो ती हिरमुसू नये ना म्हणून सांगितलं त्यांनी तसं. आपण चांगला विचार केला ना की सगळं चांगलं होतं. अरे उघडा ना दरवाजा. यांचं काय करायचं जयंत भाऊजींचं? का असं करतायत ते? पण मी काय म्हणते, त्यांना कशाला कोंडून ठेवलंय? कशाला म्हणजे? त्यांच्या भविष्यात अपघात असं लिहिलंय आज. आता अपघात झाला लग्नाच्या तोंडावर तर लग्न नाही का लांबणार नक्कीचं? हो ना, हे माझ्या लक्षातच नाही आलं. खरंच अपघात झाला तर? हे असं काही. अरे बापरे, सत्य. हॅलो, श्री तशीच सौ मधनं बोलतीये. अहो तुम्ही फक्त हॅलो म्हणालात तरी चालेल. तुमच्या आवाजावरूनच आम्ही ओळखतो कोणाचा फोन आहे ते. माझं कौतुक करून झालं असेल ना तर मुद्द्याचं बोलू का? हा बोला. एक स्थळ आलंय, पाठवू का त्यांना आता? नाही अहो आज स्थळ नका पाठवू. अहो काय असं, चांगलं स्थळ आहे. आपण दिवस चांगला नाहीये ना आज. आज नका पाठवू हा स्थळ प्लीज. तुमचे भाऊ आहेत का तिथे? ते काम करतात ना कधी कधी, त्यामुळे नाही येत ते आज. पण आज नका पाठवू तुम्ही प्लीज प्लीज. अहो मला उशीर होतोय, आधी जो मी ठेवतो. अहो आज स्थळ पाठवू नका असं का सांगितलं तुम्ही त्यांना? अरे आता मी बाहेर चाललो, दादा आधीच नाहीये. आणि जयंत भाऊजींची अवस्था बघितलीस ना, तो मुलगा यायचा हे काही गोंधळ करायचे नकोच ना. अगं बाई, हा विचारच नाही आला माझ्या डोक्यात. बरं हे सगळं सामान इथे ठेवलंय, तुम्ही पटकन नाश्ता करायला चला. विजू, ए विजू. आले आई साहेब आले, लवकर या. चाचा बघ ओरडतील परत. ए विजू. आले. हा हा आई साहेब काय काय कुठे होतीस? केव्हाच्या हाका मारते? नाही म्हणजे मी, तुम्हाला काय हवंय का? मी पटकन चहा करून आणते. अगं मला काही नकोय. नाही हवं असेल तर खरंच सांगा, मी देते आणून. अगं मला काही नकोय. तो मुलगा आला केव्हाचा, त्याला विचार काय हवंय ते. त्याला काय हवंय? अगं तू जाऊन विचार ना काय हवंय ते. हो हो विचारते. काय हवंय रे तुला? मी संतोष किराणा मधून आलोय. हे तुमचे 37 रुपये मोजून घ्या. तू मोजलेस ना? मग ठीक आहे जातो. अगं त्यानं तुला मोजून घ्यायला सांगितले ना. आई साहेब काल त्या दुकानदाराकडे सुट्टे नव्हते ना, मग त्यांनी आज आठवणीने पाठवले. म्हणजे मोजूनच पाठवले असतील ना. धन्यच बाई तू. तरी तुझ्या भविष्यात आज लिहिलंच होतं अचानक धनलाभ होईल म्हणून. झालंच. अय्या हो की धनलाभ झाला. अय्या कोणाला झाला धनलाभ? मला 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 37 रुपये मिळाले. म्हणजे भविष्यात जे लिहिलं होतं ते खरंच ठरलं. ओह माय गॉड. आता नुपूरचं डिसअपॉइंटेशन होणार. नाही नीरज तिला म्हणाला की आज तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला भेटणार आहे. असं काही नाही होणार आई साहेब. म्हणजे अपेक्षा भंग. जाऊ दे, कुणी येणार नाही तेच बरं आहे. हे बघ आज त्या जयंताचं काही खरं दिसत नाहीये मला. सूर्याला सांग त्याच्याशी बोलून घ्यायला. कुठे सूर्या बघ जा. हो बघते बहीण. पॉइंट आहे बोलणं तुमच्या. जयंता भाऊजी, मी आहे सूर्यकांत. काही हवंय का? अहो आपल्या नक्टूसाठी चाललंय की नाही सगळं. एकदा एकदा माझ्या लेकीचं लग्न होऊ द्या, मग खुशाल हवं तिथे फिरायला जा. शैला, मला कल्पना आहे हे पाहून तुला काही आवडत नसणार आहे, पण इलाज नाही ग. बघ ना आता यांच्या ह्या अशा सवयीमुळे येणारा प्रत्येक मुलगा पळून जातोय. तर लोक पिऊन वाघ होतात, हे बाप होतात. काहीतरी केलं पाहिजे ना. जाऊ दे रे, आजचा दिवस नीट जाणं महत्वाचं आहे. त्याकरता मी पांढरा गुरुवार करते. हे छान करतेस, पण आज शांत का आहेत जयंता? अरे हो रे, आतून काहीच आवाज येत नाहीये. अहो बापरे, एक बोट पकड. शैला, जयंत नाही बोलणार. नाही, ते मला माहित नाही. आत्या काका काय झालं? अरे बघ ना केव्हाचा हाका मारतोय यांना. आतून हो नाही तू नाही. काका जयंत काकांचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? एक गाढवा. एक घाबरू नकोस तू. शैला शैला शैला.
सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.